नमस्कार मित्रांनो, मी चेतन भोरे पाटील आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, दुसऱ्या राऊंडची लिस्ट जी आहे तर ती अद्याप तुम्हाला वेबसाईटवर दिसत नसेल, अशा प्रकारे तुम्ही बघू शकता. बट लिस्ट जी आहे तर ती आपल्याकडे आलेली आहे. मी तुम्हाला थोड्या वेळात आपल्या ग्रुपवर जे आहे तर ते फॉरवर्ड करतो. ॲक्च्युअली लिस्ट ही माझ्याकडे 2 वाजेपासूनच आलेली आहे. तर सध्या एक 5 वाजेपर्यंत हा व्हिडिओ मी पब्लिक करणार नाही आहे. आपल्या काउन्सिलिंगच्या ग्रुपवर राहील. तोपर्यंत सगळ्यांचे प्रॉब्लेम जे आहेत ते आपण सॉल्व्ह करूयात. तर मित्रांनो, त्यानंतर हा व्हिडिओ पब्लिक होईल आणि जे यूट्यूबवर बघताय तर त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा पुढच्या लिस्ट जी आहे तर ती कशा प्रकारची आली आहे, काय आहे. त्यानंतर हा व्हिडिओ स्टार्टिंगपर्यंत तुम्ही बघा, जेणेकरून मी लिस्टच्या बाबतीत आणि पुढची प्रोसेस आहे त्या बाबतीत सगळं तुम्हाला समजून सांगेल. तर मित्रांनो, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे की ह्या लिस्टमध्ये खूप सगळ्या विद्यार्थ्यांना, जसं मी अगोदर बोललो होतो की 40-50% विद्यार्थ्यांना सेमच कॉलेज जे आहे तर ते मिळालेलं आहे. आणि सेम कॉलेज मिळालेलं असल्यामुळं तुम्हाला आता ताबडतोब रिपोर्टिंगला जायची गरज नाही आहे. हा एक पार्ट जो आहे तर तो मी कवर करतो, कारण खूप सगळ्या लोकांनी जे आहे तर ते फ्लोट केलेलं होतं आणि फ्लोट केल्यामुळं त्यांना वरच्या प्रेफरन्सचा विचार होणार होता. बट वरच्या प्रेफरन्ससोबत त्यांचे कट ऑफ मॅच न झाल्यामुळे त्यांना तेच कॉलेज जे आहे तर ते परत मिळालेलं आहे. त्या ठिकाणी त्यांचं ॲडमिशन जे आहे तर आता ते फ्रीज झालेलं आहे. तर त्यांना पुढं मित्रांनो 24 तारखेला 24, 25 आणि 26 या तारखेदरम्यान त्यांना त्यांचे डॉक्युमेंट जे आहेत किंवा त्यांची फीज जी आहे तर ती सगळी जमा करायची आहे त्या कॉलेजला. आणि मित्रांनो, तुम्ही जर एक महत्त्वाची अपडेट पुन्हा तुम्हाला, की जर तुमची कास्ट व्हॅलिडिटी असेल किंवा तुमचे नॉन क्रिमिनल असेल, अशा कुठल्याही प्रमाणपत्राची तुम्ही रिसिप्ट या अगोदर लॉग इनमध्ये जर अपलोड केलेली असेल तर त्याला ओरिजिनल अपलोड करण्याचं ऑप्शन जे आहे तर ते तुमच्या लॉग इनमध्ये आलेलं आहे. त्याच्यामुळे त्या ठिकाणी ते सुद्धा तुम्ही अपलोड करून द्यावं. आतासुद्धा करू शकता किंवा नंतर तुम्ही जर कॉलेजला डॉक्युमेंट व्हेरीफाय करायला गेलात तर तेव्हासुद्धा ह्या गोष्टी तुम्ही करू शकता. पण 26 तारखेच्या पुढं जर तुम्ही तुमचे ओरिजिनल कास्ट सर्टिफिकेट किंवा हे डॉक्युमेंट देऊ शकला नाही तर स्पॉट राऊंडमध्ये तुम्हाला ओपनमधून जावं लागेल. मित्रांनो, लिस्ट संदर्भात एकदा आपण पुढं बोलूयात. या लिस्टमध्ये ज्या विद्यार्थ्यांचे नंबर लागले त्या विद्यार्थ्यांचं मनापासून अभिनंदन. आणि मित्रांनो, ज्यांचे नंबर लागले नाहीत त्यांचे आता आपण पुढं जे आहेत तर थर्ड राऊंडसाठी जाणार आहोत. थर्ड राऊंडसाठी कट ऑफ जे आहे तर ते अजून उतरतील. मी जसं सांगितलं, या राऊंडमध्ये जेवढे कट ऑफ खाली होईल तेवढेच याच्यामध्ये खाली झालेले आहे. जास्त काही फरक जो आहे तर तो पडलेला नाही. बाकी जे ए ग्रेड कॉलेजेस आहेत किंवा बी ग्रेड, सी ग्रेड, याच्यामध्ये खूप जास्त फरक पडतो. पण स्टार्टिंगचे जे कॉलेजेस आहेत त्या ठिकाणी जेवढं सांगितलं तेवढंच लास्ट व्हिडिओमध्ये बोलल्याप्रमाणेच फरक जो आहे तर तो पडलेला आहे. मित्रांनो, तुम्हाला मी आता या राऊंडच्या रिपोर्टिंगबद्दल सांगतो. ज्या विद्यार्थ्यांचे नंबर लागलेले आहेत त्या विद्यार्थ्यांनी मित्रांनो व्हिजिट करायचं आहे कॉलेजला या 17, 18 आणि 19 तारखेला. या ठिकाणी 17, 18, 19 तारखेला तुमचे ओरिजिनल कागदपत्र घेऊन, त्याच्यानंतर तुमचे जे काही अलॉटमेंट लेटर आहे जे तुमच्या लॉग इनमध्ये मिळतं ते घेऊन आणि तुमचा फॉर्मची प्रिंट घेऊन, ह्या सगळ्या गोष्टी घेऊन तुम्ही कॉलेजला व्हिजिट करा. त्या ठिकाणी रिपोर्टिंग करा आणि तुमचं ॲडमिशन जे आहे जर तुम्हाला डन करायचं असेल तर करा. ज्यांना ॲडमिशन डन करायचं नाही आहे त्यांनी मित्रांनो हे कॉलेज रिफ्यूज केलं तर चालेल. पण ज्यांनी पहिल्या राऊंडला फ्लोट केलेलं होतं त्यांचं ॲटोमॅटिक या ठिकाणी ॲडमिशन जे आहे तर ते डन होणार आहे. त्यांना रिफ्यूजचं ऑप्शन नाही. ज्यांनी पहिल्या राऊंडला रिफ्यूज केलेलं होतं त्यांच्यासाठीच हे पुढं रिफ्यूजचं ऑप्शन असेल. आणि मित्रांनो, परत एक तुम्ही महत्त्वाचा प्रश्न मला विचाराल, खूप वेळेस विचाराल, कारण मी आता व्हिडिओमध्ये सांगतो तरी पण काही विद्यार्थी जे आहे काउन्सिलिंगचे असो किंवा कुठलेही असो ते मला कॉल करतात आणि म्हणतात की दादा तू आम्हाला हे सांगितलं नाही. पण ॲक्च्युअली तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत जा, त्याच्यामध्ये मी मोस्ट ऑफ म्हणजे 90% गोष्टी ज्या आहेत त्या कव्हर करतो. तर ज्यांनी फ्लोट केलेलं आहे आता त्यांच्यासाठी मित्रांनो, पहिली गोष्ट तर तुम्हाला रिपोर्टिंगसाठी आता जायची गरज नाही आहे, ही एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. आणि दुसरी गोष्ट, फ्लोटचं ऑप्शन ह्या थर्ड राऊंडला राहणार नाही आणि थर्ड राऊंडसाठी कुठलाही वेगळा फॉर्म भरायची गरज नाही आहे. तुम्हाला अगोदर प्रमाणेच तुमचं नाव जे आहे तर ते ऑटोमॅटिकली थर्ड राऊंडसाठी ट्रान्सफर होईल. पण यावेळेस कॉलेज टाकताना थोडं जरा काळजी घ्या. आता ज्या आपल्या काउन्सिलिंगचे ज्या विद्यार्थ्यांचा नंबर लागलेला आहे, आतापर्यंत लिस्ट जी आहे तर मी ग्रुपवर टाकले नाही आहे, पण खूप सगळ्या विद्यार्थ्यांचे नंबर जे लागलेले आहे, काहींचे ॲटो फ्री झालेले आहे ॲडमिशन जे आहे तर ते. पण जे नवीन विद्यार्थी येणार आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की माझ्या काउन्सिलिंगची 999 वाली बॅच जी आहे तर ती आता फुल झालेली आहे. फक्त 499 वाली बॅच बाकी आहे. मी 2 बॅचेस घेतल्या होत्या 999 वाल्या आणि 2ही फुल झालेल्या आहेत. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना 499 वाल्या बॅचेसमध्ये ॲड व्हायचं असेल पुढच्या गायडन्ससाठी, त्यांनी मित्रांनो या नंबरवरती 70 38 89 31 78 या नंबरवरती
पेमेंट करायचं आहे डायरेक्ट अँड डायरेक्ट, आणि मला एक व्हॉट्सअपला तुमचा स्क्रीनशॉट आणि तुमची इन्फॉर्मेशन जी ती पाठवायची, जेणेकरून पुढच्या राऊंडला मी तुम्हाला गाईड करू शकील. मित्रांनो, जर तुम्ही काउन्सिलिंगला ॲड नसाल तर मी तुमचे कॉलसुद्धा उचलू शकत नाही. ज्या ज्या विद्यार्थी काउन्सिलिंगला ॲड आहेत त्यांच्या नंबर सेव्ह असतील तर त्या नंबरवरूनच आम्ही कॉल रिसीव्ह करतो, कारण आमच्याकडे जे बर्डन असतं त्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळवून देण्याची जबाबदारी असते, आणि ती मी पहिल्या राऊंडमध्ये चांगली पार पाडलेली आहे. आता जे काही विद्यार्थी राहिलेले थर्डवाल्यांच्यासाठी आपण परत एक मीटिंग ठेवणार आहोत. त्या मीटिंगमध्ये काय करायचं, कसं करायचं, किंवा आता जे राहिलेले विद्यार्थी आहेत त्यांना चांगल्या कॉलेजच्या अपेक्षा आहेत, त्यांना अजून कट ऑफ कमी व्हायच्या चान्सेस आहेत, किंवा स्पॉट राऊंडपर्यंत जायचे, सो त्या संदर्भात सुद्धा आपण त्यांना मार्गदर्शन करूया. सो तुम्हाला स्पॉट राऊंडपर्यंत जर गायडन्स पाहिजे असेल, नोट्स पाहिजे असेल, असिस्टन्स पाहिजे असेल माझं, तर तुम्ही 499 वाली बॅच जी आहे तर ती जॉईन करू शकता या नंबरवरती पेमेंट टाकून. तर मित्रांनो, काहींना आता नवीन कॉलेज मिळालेलं आहे, त्यांना जर ते घ्यायचं असेल तर ते घेऊ शकतात. अदरवाईज त्यांना रिफ्यूज करायचं असेल तर मागच्या राऊंडसारखीच प्रोसेस आहे. 50% विद्यार्थ्यांना सांगितलं मी तसं सेम कॉलेज लागले. स्पॉट राऊंडची जी प्रक्रिया आहे ती मित्रांनो 29 तारखेपासून चालू होणार आहे. त्याबद्दल सुद्धा आपण एक नवीन व्हिडिओ जो आहे तर तो घेऊन येऊया. आणि मित्रांनो, तुम्हाला पुढच्या राऊंडसाठी शुभेच्छा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र.